टू ऑल पार्टी. गुड इव्हनिंग. नमस्कार. मी देविदास पाटील तुम्हा सगळ्यांचं आजच्या संध्याकाळच्या या प्रोग्राममध्ये स्वागत करत आहे. आपण इथे जाणून घेणार आहोत का आपण निरोगी कसे राहू शकतो विदाऊट मेडिसिन, औषध गोळ्या न खाता. कारण का पूर्वी आपले आई वडील आजी आजोबा हेही निरोगी होते आणि जास्तीत जास्त वय म्हणजे त्यांचं आयुर्मान होतं. पण आजच्या तारखेला आपण बघतोय बरंच काही बदललेलं आहे. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे या प्रोग्राममध्ये आणि आपला प्रोग्राम पुढे चालू करतोय. ओ भाई इधर बैठना है क्या? उधर नहीं क्या हो? बाद में आता. कंपनी ओके. तर आपल्या आजच्या प्रोग्रामचं नाव आहे हेल्दी इंडिया, वेल्दी इंडिया, हॅपी इंडिया. या कन्सेप्टवरती आम्ही सध्या काम करत आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जर आपली सर्वांची हेल्थ चांगली असेल तर आपली वेल्थ ही आपल्याकडे व्यवस्थित राहते आणि आपण हॅपी राहू शकतो. काही जणांकडे हेल्थ चांगली असते, काही जणांकडे वेल्थ म्हणजे पैसा चांगला असतो, खूप असतो. पण जर आरोग्य नीट नसेल तर पैसा चांगला असून सुद्धा आपल्याला घरामध्ये खूप अडचणी येतात. जीवन साथी हा कौन एक है? एक व्हिडिओ बघूया आपण. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहीत पडेल की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, पैसा की आरोग्य. आरोग्य तर कोणाचं आहे. जीवन साथी कौन है? ये बड़ा अहम सवाल है. चलिए कुछ ऑप्शंस मैं देता हूँ. ए माँ, बी पिता, पत्नी, डी बेटा, ई पति, एफ बेटी या एच में आप ले लीजिए दोस्त. अगर आप ऐसा सोचते हैं तो ऐसा बिल्कुल नहीं. आप यहाँ इस बात का भ्रम पाले हुए हैं कि वक्त रहते समझ जाने की आधे घंटे में आ जरूरत है. रहा एक दोस्त को वास्तविक प्रेजेंटेशन जीवन बता रहा साथी हूँ. आपका शरीर है. एक हाँ, बार जब आपका शरीर क्रिया देना बंद कर देता है तो उसमें नहीं हो कोई रही भी थी आपके इसमें. साथ नहीं होता है. जन्म से लेकर मृत्यु तक आप और आपका शरीर एक साथ रहते हैं. आप अपने शरीर के साथ क्या करते हैं ये आपकी जिम्मेदारी है और वो आपके पास वापस आ जाएगा. जितना अधिक आप अपने शरीर की देखभाल करेंगे ये उतनी ही आपकी देखभाल करेगा. आप क्या खाते हैं, आपका खान पान कैसा है, आप फिट रहने के लिए क्या करते हैं, आप तनाव से किस तरह से निपटते हैं, आप अपने शरीर को कितना आराम देते हैं, कितना इसको काम में लेते हैं, आपका शरीर तय करेगा कि ये किस तरह है और कैसे प्रतिक्रिया देगा. याद रखें कि आपका शरीर एक स्थायी पता है जहां आप रहते हैं. आपका शरीर आपकी परिसंपत्ति देनदारी है जिसे कोई और साझा नहीं कर सकता. आपका शरीर आपकी जिम्मेदारी है क्योंकि आप ही इसके वास्तविक जीवन साथी. हमेशा फिट रहें, अपना ख्याल रखें. पैसा आता है और चला जाता है. रिश्तेदार और दोस्त स्थायी सदस्य नहीं हो सकते. आपके अलावा कोई भी आपके शरीर की मदद नहीं कर सकता. और ये इस दुनिया का सबसे कड़वा सच है कि जब तक आप स्वस्थ हैं आप सभी को अच्छे लगेंगे. जैसे ही आपके शरीर ने साथ छोड़ा आप जिनके प्यारे थे उन सभी को बोझ लगने लगेंगे. फिर चाहे वो आपका और आप उनके कितने ही प्यारे क्यों ना हो. इसलिए समय रहते स्वास्थ्य पर ध्यान दीजिए. अच्छा खाएं, सभी का अच्छा सोचें, अच्छा पहने, सादा जीवन और उच्च विचार रखें. प्राणायाम लैंगस्टन के लिए ध्यान, मन के लिए योगासन, दिल के लिए लंबा चलें, आंतों के लिए अच्छा खाएं जिसमें फल सब्जी अंकुरित अनाज शामिल करें, आत्मा के लिए शुद्ध विचार और अंत में इस दुनिया के लिए अच्छे काम करें. अपना ख्याल रखिए. मित्रांनो, आपण सगळ्यांनी ऐकलं या व्हिडिओमध्ये आपल्याला हेल्दी राहायचं असेल म्हणजे आपल्याला कोण महत्त्वाचं आहे तर आपलं सगळ्यांचं प्रत्येकाला आपलं स्वतःचं शरीर. आपण निरोगी तर सगळं जग निरोगी आपण ठेवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं शरीरच आहे. कारण का जसं जसं आपल्याला आजार येतो तसं तसं आपलं शरीर आपल्याला इतर कामापासून वंचित करतं. हे एक आपण पेज बघतोय आपण. काही कारणास्तव काही आजार आला आपल्या घरात आणि हॉस्पिटलमध्ये जर ॲडमिट व्हायला लागलं
तर आपलं सगळ्यांचं लक्ष जो आपलं नातेवाईक आपला घरातला जो माणूस आहे त्याच्याकडे जातं. आता इथे लहान बाळ बेबी दाखवलेलं आहे. या मुलीला ठीक करण्यासाठी हिचे आई वडील सगळं पूर्ण प्रयत्न करतील. सगळं काय डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे ट्रीटमेंट करतील. आणि दुसऱ्या साईडला आपण बघत आहोत तर हे सगळं करत असताना आपला बँक बॅलन्स खिसा रिकामा होत असतो. जास्त प्रमाणात जर मोठा आजार असेल तर आपल्याला बरेच प्रॉब्लेम होतात आजारातून बरं होण्यासाठी. तर ह्या इथे बघत आहोत आपण आता प्रत्येक आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये जर बघितलं तर हे सगळे काय आजाराची नावं दिसत आहेत, जसं ऍसिडिटी, डायबिटीज, ब्लड प्रेशर, मायग्रेन, ॲलर्जी, अस्थमा, इन्सोमिनिया वगैरे वगैरे हे सगळे आजार ह्या आजूबाजूला सगळीकडे आहेत. आणि या आजारात माणूस खूप त्रस्त झालेला आहे. या आजारातून बाहेर पडण्यासाठी आपण काय करतो तर डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे आपण औषधोपचार करत असतो. काही आजारामध्ये आपण बरे होतो, रिकवर होतो, तर काही आजारामध्ये आपल्याला खूप कमी फरक पडतो. ही जुनी पद्धत आहे आणि आजच्या तारखेला पण बरेचसे लोक आपलं आरोग्य नीट ठेवण्यासाठी गार्डनमध्ये जाऊन योगा करत आहेत, मेडिटेशन करत आहेत, वॉकिंग, रनिंग, सूर्यनमस्कार सारखे काही प्रकार करत आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये करायला आपल्याला वेळ देणं खूप गरजेचं आहे. आपण जर यासाठी वेळ दिला तर आपण व्यवस्थित निरोगी राहू शकतो. पण किती वेळ? तर जोपर्यंत आपण हे करतोय तोपर्यंत. पण जसं हे करत आपलं आपण करत नाही तर त्याच्यानंतर आपल्याला परत जसं आहे तसं येतं. आता या सगळ्यामध्ये आपलं डायबिटीज, बीपी, सॉरी, डायबिटीज, बीपी, थायरॉइड सारखे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, फक्त रिकवर होतात, तात्पुरता आपल्याला आराम मिळतो. तर पूर्वीपासून चालत आलेली आहे 5 वर्ष जुनी थेरपी आहे बायोमॅग्नेटिक थेरपी. ही थेरपी म्हणजे काय तर जमिनीशी डायरेक्ट संपर्क. आपलं लहानपण, आई वडिलांचं पूर्ण हयात, आजी आजोबांची हयात ही मातीमध्ये काम करून गेलेली आहे. बिना चपलेने मातीवर चालायचे, शेती करायचे. कारण आपला देश कृषीप्रधान आहे. पण आजच्या तारखेला आपण बघतोय माती कुठे राहिलीच नाही. सगळीकडे पेवर ब्लॉक, कॉन्क्रीट, डांबर, लाद्या लावून जागा झालेली आहे, रोड झालेले आहेत. तर ह्यामुळे काय झालं, आपल्याला डायरेक्ट मातीची एनर्जी म्हणजे मॅग्नेटिक एनर्जी मिळत नाही. हे आपलं शरीर जे आहे पूर्वीपासून जमिनीशी कनेक्ट राहण्यासाठीच बनलेलं आहे, जसं इतर प्राणी आहेत त्याप्रमाणे. तर आपल्या सर्व जीवसृष्टीमध्ये जे पंचघटक आहेत, हवा, पाणी, आकाश, अग्नी, पृथ्वी, हे पंचघटक फक्त पृथ्वीवरतीच आहेत आणि हे पंचघटक पृथ्वीवरील सर्व जीवजंतूसाठी आहेत आणि आपल्याला पण आहेत. तर आजच्या तारखेला आपल्याला हवा शुद्ध मिळते का? पाणी शुद्ध मिळते का? सूर्याची किरणं शुद्ध आहे का? जेवण शुद्ध आहे का? आणि जमिनीची एनर्जी आपल्याला मिळते का? तर या सगळ्याचं कारण, रिझन आहे नाही म्हणून, उत्तर आहे नाही म्हणून. का नाही तर पुढे बघू. पूर्वी 50 वर्षापूर्वीचं घेतलं तर वातावरण शुद्ध होतं, बिल्डिंगी नव्हत्या, मातीची, लाकडाची, कुडाची घरं होती, कौलाची, जिथे मातीने सारवलेलं असायचं घर. आणि शेती सगळी नैसर्गिक पद्धतीने होत होती, म्हणजे गांडूळ खत, शेणखत, पालापाचोला कुजून वगैरे करत होते. पण आता बघतोय आपण, आता सगळीकडे वातावरण दूषित झालेलं आहे. गाड्यांचा धूर, कंपन्यांचा धूर, जागोजागी बिल्डिंगी झालेल्या आहेत, उंचच्या उंच बिल्डिंगी. काही जणांना तर सूर्यप्रकाश पण भेटत नाही दिवसभरात. आणि शेती बघितली तर शेती ही सगळी केमिकलची झालेली आहे. कारण सगळं केमिकल वापरून शेती होत आहेत. का माणसांचा आता एवढा भरणा झालेला आहे का अन्नधान्य कमी पडत आहे. हा आपण 5 वर्षापूर्वी काळ बघितला. व्हायरस आला होता, करोना म्हणून डिक्लेअर झालं होतं. कोविडच्या करोनाच्या काळामध्ये अख्खं जग थांबलं होतं छोट्याशा व्हायरसमुळे. तर तो काय करत होता, तर आपली इम्युनिटी सिस्टम त्यांनी लो केली होती. इम्युनिटी सिस्टम म्हणजे काय, तर ऑक्सिजन लेवल डाऊन झाली होती. ऑक्सिजन लेवल डाऊन झाल्यामुळे बरेच जण क्वारंटाईन झाले, काही जण आपल्याला सोडून गेले. या काळामध्ये बघितलं आपण, जिथे जिथे हॉस्पिटल खूप भरलेले होते म्हणून लोक बाहेर, घरात, रिक्षेत, कारमध्ये छोटे छोटे ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. डॉक्टर लोक त्यांच्यावरती उपचार करत होते. ह्याच्यात आपल्याला समजलं काय, तर आपल्याला महत्त्वाचं आहे ऑक्सिजन. कारण ऑक्सिजन आपल्याला नाही मिळाला तर बरेच प्रॉब्लेम होतात आणि त्यासाठी
आपल्याला पाहिजे तसा पैसा दवाखान्यात घालवायला लागतो. तर अशा सिच्युएशनमध्ये मसिहा म्हणून आले. प्रत्येक वेळेला आपण बघतो काही ना काही रोगराई येते, त्यावेळेला कोण ना कोण मसिहा म्हणून पुढे येतं आणि तो आपल्या सगळ्याला सावरण्याचा प्रयत्न करतो. तसेच आपल्याला मसिहा म्हणून आलेले आहेत डॉक्टर सागर जोशी सर. त्यांचं मिशन आहे हेल्दी इंडिया, वेल्दी इंडिया, हॅपी इंडिया, आणि याच मिशनवरती आम्ही सर्वजण काम करत आहोत. त्यांचं हे मिशन त्यांनी रन केलं, त्यासाठी त्यांचं थोडंसं आपण बॅकग्राऊंड बघूया तर ते कोण आहेत. तर ते स्वतः मॅन्युफॅक्चर आहेत, एक्सपोर्टर आहेत, इम्पोर्टर आहेत आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. करोनाच्या अगोदर त्यांचं 15 वर्षापासून मॅग्नेटिक प्रोडक्ट वरती काम चाललं होतं. मॅग्नेटिकची प्रोडक्ट ते लोकांना देत होते जेणेकरून लोक निरोगी राहण्यात जातील. आणि करोनाच्या काळात त्यांना ही सुवर्ण संधी खूप चांगली मिळाली. त्यांनी ई बायोट्रम नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी रजिस्टर केली करोनाच्या सेकंड फेजमध्ये, आणि तिथून त्यांचं हे काम खूप जोरात चालू झालेलं आहे लोकांना निरोगी करण्याचं. हे जुना आपला रेकॉर्ड आहे. आता 18 वर्ष झालेली आहेत कंपनीला, सरांना रिसर्च करून. आणि कंपनीला आता 5 वर्ष पूर्ण झाले आहेत आपल्या ई बॅटन कंपनीला. हेड ऑफिस आपलं आहे मीरा रोडला. हे स्वतः पायनोर आहेत मॅग्नेटिक प्रोडक्टमध्ये, मॅन्युफॅक्चर स्वतःच आहे त्यांचं. 29 राज्यामध्ये त्यांचं काम चालू आहे, 750 जिल्ह्यामध्ये. आजच्या तारखेला 27 लाख लोक हे प्रोडक्ट वापरून निरोगी होत आहेत. करोना काळामध्ये त्यांना हे काम केल्यामुळे करोना योद्धा हे अवॉर्ड मिळालेलं आहे आयुष मंत्रालयाकडून. सर्टिफाईड आहेत MSME, मिनिस्ट्री ऑफ गव्हर्नमेंटकडून. बेस्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी इन DSI म्हणून त्यांना रिकग्नाइज केलेलं आहे. आपल्या कंपनीचं हेड ऑफिस आहे मीरा रोडला, 1 लाख स्क्वेअर फुटाचं. हे मधली बिल्डिंग दिसत आहे दादरचं कोहिनूर स्क्वेअर. 48 मजल्याची कॉर्पोरेट बिल्डिंग आहे आणि याच बिल्डिंगमध्ये आपलं 46 मजल्यावरती ऑफिस आहे. तिसरं ऑफिस आपलं दिल्लीला आहे, पश्चिम बिहारमध्ये. ही 4 मजली बिल्डिंग आहे. कंपनीला गव्हर्नमेंटकडनं खूप सारे 95 पेक्षा प्लस गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंटचे अवॉर्ड रिवॉर्ड मिळालेले आहेत. आणि आत्ताच कंपनीला फेब्रुवारी महिन्यामध्ये गिनीज बुकमध्ये आपलं नाव नोंद झालेलं आहे कंपनीचं. हे आपलं फार मोठी अचिव्हमेंट आहे. आतापर्यंत मार्केटमध्ये खूप कंपन्या आहेत पण त्यांचं गिनीज बुकमध्ये नाव गेलं नाही, पण ही आपली एकमेव पहिली कंपनी आहे जी 4.5 वर्षामध्ये नाव गिनीज बुकमध्ये गेलेलं आहे. आपल्या कंपनीचं मिशन आहे 2 करोड लोकांपर्यंत यावर्षी हे आपलं मिशन न्यायचं आहे आणि सर्व लोकांना निरोगी करायचं आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिना सुखिना सर्वे संतु निरामया. पेपरमध्ये आपण बघितलेलं आहे की डायबिटीज, मधुमेह, ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅक यासारखे बरेच काही आपण बातम्या वाचतो. हल्ली खूप वाढलेलं आहे. ही करोना काळातली बातमी आहे. BMCचा रिपोर्ट आहे 2022चा. त्यावेळेला BMCने सांगितलं होतं 55 मिनिटामध्ये एक माणसाचा मृत्यू होत होता. अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हल्ली बघतोय आपण अटॅक, पूर्वी करोनाच्या आधी अटॅक 3 चान्स लोकांना मिळायचे. पहिला अटॅक आला, दुसरा आला, मग तिसऱ्यामध्ये जायचे. पण हल्ली बघतोय आपण पहिल्याच अटॅकमध्ये माणूस जात आहे. हा मुंबई BMCचा रिपोर्ट आहे का डायबिटीजचे पेशंट एवढे आहेत, प्री डायबिटीजचे आहेत. म्हणजे 100 मिलियनपेक्षा जास्त लोक डायबिटीजमध्ये आजारी आहेत, प्री डायबिटीजमध्ये आजारी आहेत, हायपरटेन्शनमध्ये आजारी आहेत, जनरल ओबेसिटीमध्ये आजारी आहेत, ॲब्डोनॉमल ओबेसिटीमध्ये आजारी आहेत. का आहेत? तर आपलं सगळं जीवनशैली जी आहे ही जीवनशैली खूप धकाधकीची आहे. ट्रेनचा प्रवास मुंबईमध्ये खूप अवघड होऊन बसलेलं आहे. पण कामाला जायचं म्हटलं तर ट्रेननी प्रवास करणं गरजेचं आहे. बरेच लोक रोडनी जातात, कार घेऊन किंवा बाईक घेऊन, टू व्हीलर घेऊन. तर त्यांनाही तिथे त्रास सहन करावा लागतो. आणि आपण राहतोय, आता लाईफस्टाईल एवढं सुधारलेलं आहे की आपण राहतोय प्रत्येकजण बिल्डिंगमध्ये, म्हणजे काय तर लोखंडाच्या घरात. यामुळे काय झालेलं आहे, आपलं स्ट्रेस वाढलेला आहे. कामाला जायचा ट्रेस, कामाचा ट्रेस, घरी आल्याचा ट्रेस, पुन्हा घरची खर्च असतात ते चालवण्याचा ट्रेस. आपण ज्यावेळेला ट्रॅव्हलिंग करतो तेव्हा एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशनचा त्रास आहे. सोबत आलेले आहे जंक फूड. जंक फूडमुळे बरेच काही प्रॉब्लेम होतात, सगळ्यांना माहिती आहे. पण तरी पण जंक फूड लोक सगळीजण खात आहेत. आणि पाचवं आहे मोबाईल. मोबाईल जेव्हापासून आले तेव्हापासून खूप प्रॉब्लेम जास्त वाढलेले आहेत, कारण का मोबाईलचं रेडिएशन हे माणसाची इम्युनिटी खूप
लो करत आहे आणि लो झाल्यामुळे आपण आजारी पडत आहोत. पेपरमध्ये आले मोबाईल रेडिएशनमुळे बऱ्याच जणांना कॅन्सर झालेले आहे, फार मोठमोठे आजार झालेले आहेत. लहान मुलं पण मोबाईल आपण लहान मुलांना सर्रास मोबाईल देतो आणि ह्यामुळे लहान मुलं पण खूप चिडचिडी झालेली आहेत, वैतागतात, रागावतात, ऐकत नाही, काय नाही. नुसतं मोबाईल रेडिएशननी त्रास होतो असं नाही, तर आपल्या घरात असलेले लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅबलेट, वायफाय, आजूबाजूला असलेले मोबाईल टॉवर, काही जणांच्या खिडकीमध्ये आपण सेटअप बॉक्स डिश लावलेली असते, हे सगळ्यामुळे आणि इलेक्ट्रिसिटीची आता जी आहे, आपण लाईट लावतो त्या लाईटच्या माध्यमातून पण आपल्याला रेडिएशनचा त्रास होतो. हे आपल्याला माहिती नाही, पण त्याची माहिती होणं गरजेचं आहे. हा सागर सरांचा व्हिडिओ आहे, तो बघूया, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी माहित पडेल एक्झॅक्टली आपल्या शरीरात काय महत्वाचं आहे. क्योंकि कोई भी बीमारी आपके ब्लड सेल से शरीर के अंदर एंटर करके पूरी शरीर में घर कर देती है। तो कोई भी बीमारी उठा के देख लो, उसके पीछे आपको रूट को ऑक्सीजन की कमी दिखी। ऑक्सीजन क्यों कम हुआ? क्योंकि आपका ब्लड सर्कुलेशन डिस्टर्ब हुआ। अच्छा, ब्लड सर्कुलेशन डिस्टर्ब होने का क्या कारण, वो भी आपको समझना है। ब्लड सर्कुलेशन आपका क्यों डिस्टर्ब हुआ? ब्लड सर्कुलेशन डिस्टर्ब होने का कारण ये है कि आज आपके 3 फीट में लोहा है और एनवायरमेंट में सब जगह पे इलेक्ट्रोमैग्नेटिक फ्रिक्वेंसी है। मतलब हमारा अर्थ खुद एक इलेक्ट्रोमैग्नेटिक फ्रिक्वेंसी रिलीज करता है, नॉर्थ पोल एंड साउथ पोल, दैट्स कॉल्ड जियो फ्रिक्वेंसी। तो जैसे इस हल के अंदर ऑक्सीजन मौजूद है, वैसे इस हल के अंदर पृथ्वी की नेचुरल मैग्नेटिक फ्रिक्वेंसी भी मौजूद है। लेकिन आज हमारे 3 फीट में लोहा होने के कारण, जैसे ये फ्लोरिंग है, ये टोटल लोहे की बनी हुई, इसमें लाखों टन का लोहा यूज किया गया है। ये छत लोहे का बना हुआ है, तो अपने आजू बाजू में लोहा ही लोहा है, कार, बाइक, ट्रक, बस, तमाम चीजें लोहे की बनी हुई, और जिसके कारण एक पोलराइजेशन क्रिएट होता है। जो नेचुरल मैग्नेटिक पावर हमें मिलना चाहिए वो नहीं मिलती है, और उसके कारण हमारे शरीर का ब्लड सर्कुलेशन डिस्टर्ब होता है, और ब्लड सर्कुलेशन डिस्टर्ब होने से हमारे शरीर में ऑक्सीजन की कमी हो जाती है। ऑक्सीजन की कमी होने के कारण हमारे ब्लड सेल्स कमजोर पड़ जाते हैं, और ब्लड सेल्स कमजोर पड़ने से हमारा ऑर्गन पार्ट कमजोर पड़ जाता है, और ऑर्गन पार्ट कमजोर होने से पूरा बॉडी हमारा बीमार पड़ जाता है। अलग अलग डिसीज, डिसफंक्शन और डिसऑर्डर हमारी बॉडी में होते हैं। तो हमेशा एक ही ध्यान रखना है कि हमारी बॉडी के अंदर ब्लड सर्कुलेशन परफेक्ट रखो, ऑक्सीजन परफेक्ट रखो, दुनिया की कोई बीमारी आपको होगी ही नहीं। तो ये इसका कंक्लूजन है। बायोमैग्नेट इंप्रूव योर ब्लड सर्कुलेशन एंड बाय डिफॉल्ट एनहांस योर ऑक्सीजन। और ये पूरा साइंस है, इसके ऊपर पूरा साइंस है, ये एडवांस टेक्नोलॉजी का साइंस है। दिस इज नॉट ऑर्डिनरी मैग्नेट। बहुत बार मैग्नेट में भी दो टाइप के मैग्नेट है, आर्टिफिशियल इलेक्ट्रिकली चार्ज मैग्नेट या नेचुरल मैग्नेट, इसके कोई साइड इफेक्ट नहीं। आपण सर्वांनी ऐकलं, सागर सरांनी सांगितले आपल्याला रूट कॉज काय आहे. रूट कॉज जर आपलं ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन लेवल आहे, आणि हे जर तंदुरुस्त नसेल तर आपल्याला आजार येतात, आणि यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. सागर सरांचा रिसर्च आहे, 99% रूट कॉज आपला हा डिसऑर्डर झालेला आहे, ब्लड सर्क्युलेशन आणि लो झालेला आहे ऑक्सिजन लेवल, याच्यामुळे आपले सगळे आजार झालेले आहेत. आपल्या शरीरामध्ये सगळ्यांना माहिती आहे, हे 5 घटक आहेत, आणि डॉक्टर लोक आपल्याला जेव्हा आजारी पडल्यानंतर हे 5 घटक चेक करून आपल्याला कुठला आजार झालाय याबद्दल सांगतात. पहिला आहे अँटीबॉडीज, WBC, RBC, प्लाझ्मा आणि प्लेटलेट. हे 5 घटक जर शरीरामध्ये, रक्तामध्ये व्यवस्थित असतील तर आपण निरोगी, आणि ह्याच्यामध्ये जर काही कमी जास्त झालं असेल तर आपण आजारी पडतो, आणि त्याप्रमाणे डॉक्टर आपल्याला औषध गोळ्या देऊन बरं करण्याचा प्रयत्न करतो. आता आपण आता हे झाडाच्या उदाहरणाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. आता हे आंब्याचं झाड आहे आणि ही त्याची मुळं खाली गेलेली आहे. जर आंब्याच्या झाडाला आंबे चांगले येतात म्हणजे त्याची मुळं चांगली काम करतात. पण काही वर्षांनी समजा आंबे जर खराब यायला लागले, तर आपण कुठे ट्रीटमेंट करतो? तर झाडाच्या फ्रूटवर करतो का रूटवर करतो? तर उत्तर येतं रूटवर करतो. कारण का झाडाच्या मुळांना जर व्यवस्थित पोषक तत्व मिळाले तर झाडाची फळं व्यवस्थित चांगली येतात, चांगली येतात. तसंच आपल्या शरीराचं काय? आपलं शरीर ज्या वेळेला आजारी पडतं त्यावेळेला आपला उपचार कुठे व्हायला पाहिजे? मुळाशी व्हायला पाहिजे का बाहेर जो अवयव दिसतो तिथे त्रास त्रास झालेला आहे तिथे व्हायला पाहिजे? हे स्पष्ट सांगण्यासाठी मी तुम्हाला उदाहरण अजून एक देतो. हे आपलं शरीर तयार झालेल्या सेलपासून. हा सेल खूप छोटा असतो, आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही, त्याला मायक्रोस्कोपमधनं बघायला लागतं. हे सेलची संख्या, हे सेलचा गुच्छ झाला
तर त्याला टिश्यू म्हणतात. आणि टिश्यूंचा गुच्छ झाला तर ते मोठे टिश्यू होतात. वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू आणि सेल आपल्या शरीरात असतात. आणि ह्या टिश्यूंचं एकत्रीकरण झालं तर वेगवेगळे अवयव तयार होतात. 78 प्रकारचे अवयव होतात. आणि हे 78 प्रकारचे अवयव एका सिस्टममध्ये येतात आणि ते काम करतात. अशा 11 सिस्टम आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि या 11 सिस्टम एकत्र झाल्या तर आपली पूर्ण शरीर तयार होतं. आणि हे पूर्ण शरीर तयार झाल्यानंतर जर काही कारणास्तव जर ते आजारी पडलं तर आपल्याला आजारी झालं हे आपण डॉक्टरकडे जाऊन सांगतो का अमुक अमुक त्रास झालाय. पोट दुखत असेल तर आतड्यांचा काहीतरी त्रास झाला म्हणून डॉक्टर त्यावरती उपचार करतो. जर हृदय दुखत असेल तर डॉक्टर हृदयाचं ट्रीटमेंट करतो. जर लिव्हर दुखत असेल तर लिव्हर प्रमाणे म्हणजे अवयव दुखतो त्यावरती आपली ट्रीटमेंट होते. पण त्याच्या मुळाशी जाऊन ट्रीटमेंट होत नाही. तर मुळाशी जायचं म्हणजे काय, तर हा आपला सेल आहे. आपण जे काही खातो पितो ह्या सेलला तंदुरुस्त ठेवण्यासाठी या सेलला काय पाहिजे असतं, जेवण अन्न पाहिजे असतं. अन्नामधून त्याला न्यूट्रिशन मिळतात. पण आजच्या तारखेला हे न्यूट्रिशन 100% आपल्याला मिळतात का, तर नाही मिळत. कारण का आपण जे खातोय ते सगळं केमिकलचं शेतीतलं आहे. दुसरं काय पाहिजे तर पाणी. आजच्या तारखेला पाणी पण आपल्याला शुद्ध मिळत नाही. म्हणून बरेच जण फिल्टर आरो वगैरे लावतात, काही बिसलरी घेतात. त्यामुळे पाणी पण आपल्याला शुद्ध मिळत नाही. नंतर आहे हवा. हवा पण आता शुद्ध राहिलेली नाही. जिकडे तिकडे बघतो आपण पोल्युशन आहे, प्रदूषण आहे. हे प्रदूषणामुळे आपल्याला 100% शुद्ध हवा मिळत नाही जी पूर्वी मिळत होती. म्हणजे आजच्या तारखेला सेलला जिवंत निरोगी राहण्यासाठी हे ते 3 घटक मुख्य आहेत. हे 3 पाहिजेत पण हे तिन्ही मिळत नाही. आणि त्यामुळे प्रत्येक सेल थोडा 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 करून आजारी पडतो आणि आपलं शरीर आजारी पडत आहे. आता हे बाजूला शरीर दिसत आहे आपलं. शरीर जेव्हा आजारी पडतं त्यावेळेला डॉक्टर आपल्याला ब्लड चेक करायला सांगतो. ब्लड चेक केल्यानंतर डॉक्टरांना माहीत पडतं का काय प्रॉब्लेम झालेला आहे. आणि त्याप्रमाणे डॉक्टर आपल्याला औषध उपचार देऊन बरं करतो. आता ही इथे बरीचशी आजारांची नावं दिसत आहेत. कुठलाही आजार घ्या जन्मानंतर आलेला, तो आजार कुठला आहे हे माहीत करण्यासाठी डॉक्टर ब्लड चेक करतो, बाकीचे ट्रीटमेंट करतो आणि मग आपल्याला बरं करण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याला डॉक्टर सागर सरांनी सांगितलेलं आहे आणि आता मी तुम्हाला जे सांगणार आहे, ह्या मॅग्नेटिक एनर्जीमुळे आपले सगळे आजार रिकवर होऊ शकतात. तर ही मॅग्नेटिक एनर्जी आपल्याला निसर्गाने दिलेली आहे. ही निसर्गाने कशी दिली, तर पृथ्वीच्या भूगर्भामध्ये तप्त लावा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि हा लावा एवढा तप्त आहे, ह्या लावामध्ये कुठलाही माणूस, जनावर किंवा कुठलंही मेटल पडलं तर ते पाणी होऊन जातं. तर हा लावा एवढा तप्त का आहे, तर पृथ्वी सूर्याभोवती स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरते त्याचा वेग आहे 1670 किलोमीटर पर तासाला. त्याचबरोबर पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवतीवर फिरत आहे आणि सूर्याभोवतीचा फिरण्याचा वेग आहे 1,07,000 पर तासाला, प्रत्येक तासाला. तर एवढ्या स्पीडनी फिरत असल्यामुळे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये लावा आहे आणि हा लावा कंटिन्यू गरम असल्यामुळे त्याचं घर्षण होत असतं बाहेरच्या आउटर फोर्सची. आणि त्यातून दोन एनर्जी बाहेर पडत असतात. एक एनर्जी आहे ग्रॅव्हिटी फोर्स जी आपल्याला शाळेमध्ये शिकवलेली आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती, ज्याच्यामुळे प्रत्येक वस्तू जागेवरती स्थिर आहे. आणि दुसरी एनर्जी आहे जी पूर्ण जीवसृष्टी चालवते, ती आहे मॅग्नेटिक एनर्जी, चुंबकीय शक्ती. या शक्तीबद्दल आपल्याला काही जास्त शिकवलेलं नाही. फक्त एवढं माहिती आहे, जमिनीशी कनेक्ट राहिल्याने आपण निरोगी होतो. आपण बघितलं आहे, जी मुख्य जनावरं आहेत, कुत्रा, मांजर, गाय, बैल, म्हशी वगैरे, कोंबड्या, बकऱ्या, ह्या जमिनीशी कनेक्टेड असतात. हे कुठल्याही प्रकारचे चप्पल, बुटं वगैरे घालत नाहीत. आणि जेव्हा हे आजारी पडतात त्यावेळेला हे जमिनीवरती आरामात झोपलेले असतात. काही प्राणी चिखलामध्ये, ओल्या जमिनीमध्ये झोपलेले असतात. कारण जमिनीतून जी एनर्जी मिळते, मॅग्नेटिक एनर्जी, त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक डॉक्टर आहे, जो आपलं शरीर निरोगी करण्याचा प्रयत्न करतो आणि निरोगी होतात बरेचसे प्राणी. कारण माणसांची हॉस्पिटल माणसांनी बांधलेली आहेत. कुठल्याही जनावरांनी त्याच्यासाठी हॉस्पिटल बांधलेत का, तर नाही का. कारण निसर्ग हा एक असा डॉक्टर आहे, तो सगळं काही आजार बरे करत असतो. फक्त त्याप्रमाणे आपण राहायला पाहिजे. पुढे बघू आपण. डॉक्टर सागर सरांनी सायंटिफिक स्टडी केलेली आहे. त्यांचा PhD केलेली आहे. 17 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. 1,300 पेक्षा जास्त पुस्तकं जी मॅग्नेटिक, चुंबकीय एनर्जी आपल्या मानवी शरीराला कशी उपयोगी आहे त्याच्यावरती आहेत. आणि याचा अभ्यास करून सागर सरांनी कोरोनाच्या आधीपासून काही किट तयार केलेले आहेत आणि या किटच्या माध्यमातून माणसांना ते निरोगी करत आहेत. निरोगी करण्यासाठी काय आहे, त्यांनी सुरुवातीला बरेच प्रयत्न केले. काही
असे काही प्रोडक्ट तयार केले का ते माणसांना दिले, पण माणसं रोज ते प्रोडक्ट वापरत नव्हते. नंतर त्याने विचार केला का माणूस कुठल्या वस्तू विसरत नाही, कुठल्या गोष्टी विसरत नाही ज्या रोज करतोय न विसरता. तर तेव्हा त्याला लक्षात आलं का एक आहे झोप, का प्रत्येक माणूस झोपतोय आणि झोपण्यासाठी त्याला कोणाची परवानगीची गरज नसते. आता ह्या वेळेला पण जर कोणाला जर अति कामामुळे जर झोप आली असेल तर तो डुलकी घेऊ शकतो, त्याला कोणी अडवू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे पाणी पिणं. जशी जशी आपल्याला ताण लागते, आतमध्ये पाण्याचं कंटेंट कमी होतं, त्यावेळेला आपण पाणी पित राहतो. म्हणजे ह्या दोन अशा गोष्टी आहेत का ज्या गोष्टी करण्यासाठी कोणालाही कोणाची परवानगी लागत नाही. तर सागर सरांनी मग झोपेतूनच आपल्याला मॅग्नेटिक एनर्जी देण्यासाठी मॅट्रिक्स तयार केलेली आहे आणि पाण्यासाठी वॉटर एनर्जी पॅड. तो बघू पुढे. एक उदाहरण देतो का आपल्याला मॅग्नेटिक एनर्जी कशी काम करते आपलं शरीर चालवण्यासाठी. तर हे एक पाण्याची टाकी दिसत आहे जी बिल्डिंगच्या टेरेसवरती आहे. आणि बिल्डिंगच्या टेरेसवरच्या पाण्याच्या टाकीला पाणी चढवण्यासाठी एक मशीन आहे. आणि ही मशीन चालू होऊन पाणी चढवण्यासाठी त्याला एक एनर्जी लागते. ती एनर्जी आहे इलेक्ट्रिसिटी. तर इलेक्ट्रिसिटी असेल तरच पंप काम मशीन काम करणार, आणि मशीन काम केलं तर पाणी जमिनीवर खालच्या टाकीतून वरच्या टाकीत टेरेसवरती जाणार. तसंच हे आपलं एक शरीर आहे आणि ह्याच्यामध्ये पण एक पंप बसवलेला आहे, मशीन बसवलेली आहे, त्याला आपण हृदय म्हणतो. आणि हे हृदय सतत 24 तास दिवस रात्र काम करत आहे. जन्माला आल्यापासून माणूस मरेपर्यंत हे हृदय न थकता काम करतं, आणि हे हृदय चालू राहण्यासाठी याला एक न दिसणारी एनर्जी निसर्गातून मिळत असते. ती एनर्जी कुठली आहे? तर ती आहे मॅग्नेटिक एनर्जी. पण आजच्या तारखेला मॅग्नेटिक एनर्जी कमी मिळते, त्यामुळे आपल्याला त्या हृदयाला बायोमॅग्नेटिक एनर्जी द्यावी लागत आहे. आणि त्याचमुळे आपले सगळे आजार बरे जातात. आता ही एनर्जी कशी काम करते ते पुढे बघू आपण. ते आपल्या शरीराला जे काही आजार येतात, 200+ पेक्षा आजार आहेत, हे सगळे आजारचं मूळ कारण रक्त सर्क्युलेशन डिस्टर्ब झालेलं आहे आणि ऑक्सिजन लेवल कमी झालेली आहे, त्यामुळे आहे. आणि त्याच्यासोबत आहे मोबाईल रेडिएशन. आता हे पेजवरती थोडं अलाइनमेंट चेंज झालेली आहे. हे मोबाईल रेडिएशन एवढं घातक आहे का आपल्याला ते दिसत नाही, समजत नाही, पण ह्याच्यामुळे आपल्याला खूप आजार आलेले आहेत बऱ्याच लोकांना, आणि येत आहेत लहान लहान मुलांना सुद्धा. बऱ्याच लहान मुलांना आपण बघतो चष्मे लागलेले आहेत, कारण का सतत मोबाईलचा वापर करतात, मोबाईल रेडिएशन झोनमध्ये ते असतात. आणि हल्लीचा अभ्यासच मोबाईलवरती झालेला आहे, त्यामुळे त्यांचे कानाचेही प्रॉब्लेम खूप वाढत आहेत. आता यावरती सोल्युशन काय आहे? प्रॉब्लेम तर वाढत आहे, पण सोल्युशन पण पाहिजे. तर सोल्युशन डॉक्टर सागर जोशी जोशी सरांनी सायंटिफिक रित्या प्रूव्हन असं सोल्युशन तयार केलेलं आहे. एक आहे मॅट्रेस, 3x6ची किंवा 6x5.6ची मॅट्रेस आहे. ह्याच्यामध्ये हायली क्वालिफाईड मॅग्नेट बसवलेले आहेत. कसे ते पुढे बघू आपण. एक मॅट्रेस आहे, दुसरं आहे पिलो कवर जे आपल्याला मानेखाली डोक्याखाली घेऊन झोपत आहे. तिसरं प्रोडक्ट आहे वॉटर एनर्जी पॅड, जे पाणी महत्वाचं आहे आपल्याला, ते पाणी चार्ज करण्यासाठी उपयोगी पडतं. आणि चौथं आहे रिस्ट बँड. हे रिस्टबँड खूप महत्वाचं आहे, कारण का हे रिस्टबँडमुळे बऱ्याच जणांना जे काय एकदम जबरदस्त रिझल्ट आले त्याबद्दल आपण पुढे बघू. ही जी मॅट्रेस बनवलेली आहे ह्याच्यामध्ये सायंटिफिक रित्या सरांनी मॅग्नेट लावलेले आहेत. आणि हे मॅग्नेट कुठले आहेत? तर हे नॅचरल मॅग्नेट आहेत, नैसर्गिक मॅग्नेट. आर्टिफिशियल नाही. आर्टिफिशियल म्हणजे जे आपण बघतो स्पीकरला काळे चुंबक असतात, तर हे चुंबक वेगवेगळ्या प्रकारचे आता हल्ली शाळेमध्ये पण उपयोगासाठी काळे चुंबक तयार केलेले असतात आर्टिफिशियल, ते चुंबक इथे वापरलेले नाही. हे नैसर्गिक चुंबक आहेत आणि हे नॉर्थ साऊथ नॉर्थ साऊथ नॉर्थ साऊथ एन एस एन एस प्रमाणे लावलेले आहेत. आता हे मॅग्नेट सायंटिफिकरित्या असे लावलेले आहेत की आपण त्यावर झोपतो त्यावेळेला ते पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सगळीकडे आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित करतं, रक्त शुद्धीकरण आणि रक्त वाहन व्यवस्थित होतं, आणि आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा रक्ताच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे होतो. हे खाली रक्तवाहिनी दाखवलेली आहे, याच्यामध्ये बघा आपले रक्त सेल म्हणजे कोण आहे रे? आरबीसी आहेत हे कोण आहे? आता हे मॅग्नेट जे आहेत, हे मॅग्नेट आपण राईट साईडच्या पिक्चर मध्ये कोण बघ, आहे? मायनिंग करून खालून काढलेले आहेत. हे मॅग्नेट नॅचरल आहेत, कारण जमिनीच्या खाली पावडर मध्ये काढले जातात, त्यामुळे त्याला म्हटलं गेले रेअर अर्थ निओडिनियम मेडिकल ग्रेड मॅग्नेट. या मॅग्नेटमध्ये एवढी पॉवर आहे, फुल पॉवरफुल मॅग्नेट आहेत की हे मॅग्नेट सायंटिस्ट लोक
पृथ्वीच्या बाहेर जे सायंटिस्ट लोक रिसर्च करायला जातात, तर त्यावेळी ते पोशाखामध्ये वापरलेले आहेत. आणि हे बटन सेल साईजचे मॅग्नेट आहेत. एका सेलची प्राइस 3,000 ते 5,000 गॉस मीटर आहे. हे मॅग्नेट आपल्याला इथे दिसत आहेत. या प्रकारे जे ॲस्ट्रोनॉट आहेत यांच्या पोशाखामध्ये वापरले जातात. आणि ह्या पोशाखाची किंमत, या सूटची किंमत, गेल्या वर्षी मी गुगलवरती सर्च केलं होतं, तर सॉरी 75 करोड ते 110 करोड आहे. एवढे कॉस्टली एक सूट असतो. कारण हे लोक जेव्हा पृथ्वीच्या बाहेर जातात, तर त्यांनी जाऊन तिथे जिवंत राहून परत त्यांचं संशोधन करून रिटर्न येण्यासाठी त्यांना हा पोशाख बनवलेला आहे. कारण का आपल्या पृथ्वीच्या बाहेर चुंबकीय शक्ती नाही आहे, मॅग्नेटिक एनर्जी नाही. आणि मॅग्नेटिक एनर्जी जर कमजोर झाली तर आपल्याला शरीरामध्ये खूप प्रॉब्लेम होतो. आपलं ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब होतं. तर ते ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहण्यासाठी हे चुंबक आपल्याला पृथ्वीच्या बाहेर काम करतं. दुसरं आहे हे वॉटर एनर्जी पॅड. हे वॉटर एनर्जी पॅड सरांनी यासाठी बनवलेलं आहे का पाण्यामध्ये सुद्धा जमिनीची एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी पाण्यामध्ये सुद्धा असते. पण आजच्या तारखेला पाणी आपण जे पितो हे डॅमचं पाणी आपल्या म्युन्सिपाल्टीच्या टाकीमध्ये आलेलं आहे. आणि टाकीमध्ये येताना मॅग्नेटिक एनर्जी लोखंडाच्या पाईपाकडे गेली आणि नुसतं पाणी आलं. नुसत्या पाण्यामध्ये नंतर शुद्धीकरण करण्यासाठी केमिकल टाकलं जातं, क्लोरीन टाकले जाते. आणि केमिकल टाकल्यामुळे सॉरी केमिकल टाकल्यामुळे पाण्याचे मोलिक्युलर आणि मॅग्नेटिक एनर्जी नसल्यामुळे हे मोलिक्युलर घट्ट होतात. आणि घट्ट झाल्यामुळे आपण जे पाणी पितो ह्या पाण्यातून आपल्याला लिक्विड बेस ऑक्सिजन मिळत नाही. आणि हे लिक्विड बेस ऑक्सिजन मिळण्यासाठी आपण घरात आलेलं पाणी बाटलीत भरायचं. आणि जसं वरती पिक्चरमध्ये दाखवलंय तसा हा पट्टा वॉटर एनर्जी पॅड बाटलीला लावतं. जेणेकरून अवघ्या काही मिनिटांमध्ये ते पाणी चे मोलिक्युलर ब्रेक होतात, म्हणजे पाण्याचे कण ब्रेक होतात आणि पातळ होतं. आणि हे पातळ पाणी जसं विहिरीचं, जिवंत नदीचं असतं त्याप्रमाणे पाणी असतं. आणि हे पाणी आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतं. याच्यामुळे बरेचसे आजार आपले लवकर रिकवर होतात. म्हटलं आहे जल ही जीवन आहे. पाणी हे जीवन आहे आणि पाण्याचे खूप महत्त्व आहे. आता हा तिसरं प्रोडक्ट म्हणजे चौथं प्रोडक्ट आहे हाताचा रिस्बँड. हा हातात घालायचा पट्टा आहे. हा हातातच काय घालायचा, पूर्वी आपल्याला माहिती आहे वैद्य लोक, डॉक्टर लोक सुद्धा नाडी चेक करून आपल्या रोग निदान काय आहे ते करायचे आणि त्याप्रमाणे वैद्य लोक औषध देऊन बरे करायचे. पण आजच्या तारखेला डॉक्टर आपल्याला हातच लावत नाही. पूर्वी तरी स्टेथोस्कोप लावायचा, पण आता तेही नाही लावलं जात. फक्त विचारतो, नंतर मग आपल्याला नंतर चेकअप करा आणि हे करा. तर हा पट्टा हातात लावल्याने आपल्या जी हाताची नाडी आहे ही नाडी व्यवस्थित होते. आपल्या रक्त सर्क्युलेशन 24 तास चांगलं राहतं. 24 तास आपलं ब्लड ऑक्सिजन लेवल चांगली राहते आणि आपल्याला एनर्जेटिक वाटतं. हे त्याचे फायदे आहेत आणि हे 24 तास आपण हातात घालून ठेवायचं आहे. हे थेरपी वापरल्याने सगळ्यात पहिला आपल्याला काय बेनिफिट होतं, तर आपलं रक्त शुद्धीकरण होतं, रक्त सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि रक्ताची विस्कोसिटी म्हणजे ब्लड विस्कोसिटी म्हणजे रक्ताचा घट्टपणा जो आहे ही खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित नॅचरली. जास्तीत जास्त बीपीचा त्रास ज्यांना आहे आणि डायबिटीसचा त्रास ज्यांना आहे त्यांना माहिती आहे का काय आपल्याला विस्कोसिटी कमी झाल्यामुळे त्रास होतो. इन्क्रीज ऑक्सिजन लेवल वाढतं, बॉडी पेन रिलीफ होतं, आपल्याला शांत झोप लागते, आपलं पोट साफ झाल्यामुळे आपले सगळे आजार व्यवस्थित व्हायला सुरुवात होते. आपल्याला फ्रेश फिलिंग होतं, म्हणजे सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटतं, आळसपणा येत नाही. इन्क्रीज एनर्जी लेवल, काही जणांना, बऱ्याच जणांना जिने चढ उतर करताना, चालताना काही 10-15 मिनिटं चालल्यानंतर धाप लागते, दम लागतो. तर ह्यामुळे लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तर अँटी रेडिएशन प्रोडक्ट. आपल्याला रेडिएशनपासून वाचवतं. मग ते मोबाईलचं असो, मोबाईल टॉवरचं असो किंवा घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूचं असो. तर सागर सरांनी प्रिकॉशन म्हणून ह्या 3-4 लोकांना प्रिकॉशन सांगितलेलं आहे आपल्याला. एक तर आहे प्रेग्नंट लेडीजनी हे प्रोडक्ट वापरायचे नाहीत. प्रेग्नन्सी नंतर 1 महिन्यानी बाळ आणि ती आई हे प्रोडक्ट वापरू शकते. तोपर्यंत मॅग्नेटिक पाणी पिलं चालतं, परवानगी आहे मॅग्नेटिक पाणी प्यायला. दुसरं आहे छातीमध्ये ज्यांचं पेसमेकर लावलेलं आहे ऑपरेशन करून, तर त्यांनी हे किट वापरायचं नाही, फक्त मॅग्नेटिक पाणी प्यायचे. तिसरं आहे डायबिटीस पेशंट. हल्ली काही आपल्या देशात फार कमी आहे पण बाहेरच्या देशात आहे, जे इन्सुलिन
सुया टोचून घेत नाहीत तर ते ऑपरेशन करून एक पंप आपल्या किडनीच्या बाजूला बसवतात, लेफ्ट किंवा राईटला. त्या पंपातून ऑटोमॅटिक इन्सुलिन शरीरात सोडलं जातं. तर अशा पेशंटनी, अशा व्यक्तीने हे मॅट्रेस वापरायचं नाही. त्यांनी फक्त मॅग्नेटिक पाणी प्यायचं. आणि बाजूला दिसत आहे कानामध्ये लावलेले इयर हेड. हे इयर हेड ज्यांनी लावलंय, म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही, तर ते मशीन लावतात. तर त्यांनी रात्री झोपताना हे मशीन काढून झोपत आहे. अख्खा दिवस त्याने पट्टा हातात वापरात चालेल, पाणी प्यायचं आहे. अजून प्रिकॉशन आहे का? मॅट बेडवरती मॅट्रेस अंथरलेला असेल तर आपण त्या मॅट्रेसवरती लॅपटॉप, मोबाईल, टॅब काही ठेवायचं नाही, बाजूला ठेवायचं. त्याच्यावरती ठेवलं तर आपल्या मॅट्रेसचे मॅग्नेट खूप पॉवरफुल आहेत, तर ते वस्तू खराब होऊ शकते, लॅपटॉप, टॅब आणि मोबाईल. हे मॅट्रेस धुवायचं नाही. काही कारणास्तव त्याच्यावरती पाणी पडलं तर ते आपण फक्त पंख्याखाली सुकवायचं किंवा सकाळी 8च्या आधीच्या कवळ्या उन्हामध्ये सुकवायचं आहे. मॅट्रेस जर बेडवरती अंथरला असेल तर काही जणांना सवय असते का घाईघाईत इस्त्री बेडवरतीच करायची, तर मॅट्रेस अंथरला असेल तर करू नये. जेवढ्या भागाला गरम इस्त्री लागेल तेवढ्या भागातले मॅग्नेट खराब होतील, पॉवर निघून जाईल. हे आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे प्रोडक्ट 100% नॅचरल आहे, 100% सेफ आहे, ISI सर्टिफाय आहे. 25 वर्ष प्लस याची लाईफ दिलेली आहे मॅग्नेटची. फक्त आपल्याला कपडा जपून वापरत आहे. जसं आपण बिछाना जपून वापरतो, माखून देत नाही, त्याप्रमाणे ह्या मॅट्रेसला जपून वापरत आहे. 200 प्लस आजारावरती हे उपयुक्त ठरलं आहे आतापर्यंत. हे फक्त आपल्याला वापरत आहे, जसं मोबाईल वापरतो त्याप्रमाणे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हटलेलं आहे. सगळ्यांना कुतूहल आहे की याची प्राइस काय, याची प्राइस काय. याची प्राइस 10,700 पासून 19,300 पर्यंत आहे. हे एकदा घेतलं तर आपल्या परिवारासाठी, आपल्यासाठी खूप 25 वर्ष चालतो, लाईफ आहे त्याची. काही जण म्हणतात खूप खूप कॉस्टली आहे. तर हे कॉस्टली नसून आपल्याला स्वस्त पडतं, कसं ते बघू आपण पुढे. इन केस आपल्या घरामध्ये ही सिच्युएशन आली तर आयसीयू मध्ये गेल्यावरती किती खर्च येतो हे प्रत्येकाला माहिती आहे, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी ना कोणी आयसीयू मध्ये जाऊन आयसीयू मध्ये जाऊन आलेलं आहे. फक्त आता विचार करा का अशा सिच्युएशनला डॉक्टर सांगेल ती अमाऊंट आपल्याला दवाखान्यात पे करावं लागते, तिथे काही एक्सक्यूज नसतं. बरं, हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे इथे लावलेले आहेत, हे आपल्याला घरी रिटर्न पण येत नाही का, पुढच्या वेळेला काय झालं तर आपण हे वापरू शकतो. तर हे तिथे सोडून यावं लागतं. म्हणून म्हटलं गेलं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. काही जणांकडे फोर व्हीलर आहेत, बऱ्याच जणांकडे टू व्हीलर आहेत आणि आपल्या सर्वांकडे मोबाईल आहे. तर ह्यावरती याची आपण सर्व्हिसिंग करत असतो. तर याची कॉस्ट काय आहे? आता कारची कॉस्ट 5 लाखाच्या पासून पुढे आहे. तर त्याला सर्व्हिसिंग खर्च पण आहे, तोही आपण प्रत्येक जण करत असतो ज्याच्याकडे कार आहे ते. टू व्हीलरची कॉस्ट जी आहे त्यानुसार त्याला सर्व्हिसिंग करायला लागते. आणि मशीन म्हटलं तर इंजन ऑइल, ब्रेक ऑइल, क्लच प्लेट वगैरे वगैरे बदली करायचे असतात. सोबत मोबाईलसाठी आपल्याला कवर, स्क्रॅच गार्ड, टेम्पर ग्लास सगळं चेंज करायला लागतं. आपलं हे शरीर आहे, आपल्याला हे शरीर फ्रीमध्ये भेटलेलं आहे. आपण या शरीराची किंमत माहिती आहे का? तो गुगलने सांगितले या शरीराची किंमत आहे 450 कोटी रुपये. पण याची सर्व्हिसिंग आपण केली का कधी? अरे आपल्याला सर्व्हिसिंगचं काय माहितीच नसल्यामुळे आपण सर्व्हिसिंग केलं नाही. फक्त आपण हेल्थ प्रोटेक्शन केलेलं असतं इन्शुरन्स आणि मेडिक्लेमच्या माध्यमातून, पण ते आपल्याला आजारी पडल्यानंतर उपयोगी पडतं. आजारी पडण्यापासून वाचवण्यासाठी ते उपयोगी पडत नाही. हे प्रत्येकाकडे माणसी एक असे मोबाईल असतात. घरामध्ये 4-5 माणसं असतील तर 4-5 मोबाईल प्लस एक लॅपटॉप असतो. म्हणजे घरातली डेड इन्व्हेस्टमेंट बघितली आपल्या एंटरटेनमेंटसाठी, तर मोबाईल आपण 20,000 धरली तर 4 मोबाईलचे 80,000. लॅपटॉप आपण धरू 40-50 हजाराचा, म्हणजे जवळजवळ 1,20,00,000 1,20,000ची इन्व्हेस्टमेंट होते. पण ह्यापासून निघणाऱ्या रेडिएशन पासून आपल्याला सुरक्षा काय आहे? तर सुरक्षा काहीच नाही. कारण आपल्याला कोणालाच माहिती नाही सुरक्षा कशी करायची. तर आपल्याला हे सागर सरांनी दिलेली खूप चांगली सुरक्षा आहे. डॉक्टर हा पेपरचं कटिंग आहे. डॉक्टरांचा सेमिनार चालू होता. 25 डॉक्टर तिथे होते आणि एक जण लेक्चर देत होतं. तिथेच त्याला अटॅक आला आणि 25 डॉक्टर त्या मोठ्या डॉक्टरला वाचवण्यामध्ये असफल झाले. कारण अटॅक आल्यानंतर बघतो आपण वेळ जास्त मिळत नाही.
दुसरं पोस्टर दिसत आहे डॉक्टर गौरव गांधी यांचं. खूप नामांकित डॉक्टर आहेत. त्यांच्या हयातीत त्यांनी 16,000 हार्ट सर्जरी केले आणि सगळ्याच्या सगळ्या सक्सेसफुल झालेले आहेत. आणि त्यांचं स्वतःचं निधन झालं वयाच्या 41व्या वर्षी. म्हणजे विचार करू शकतो आपण, जे डॉक्टर आहेत आणि हे हार्टचे स्पेशलिस्ट असून सुद्धा त्यांचं निधन हार्ट अटॅकने झालेलं आहे. म्हणून आम्ही सांगतो, तुमचं प्रोटेक्ट युअर फॅमिली आणि हेल्थ. समज कर जीव बेहतर. आपण समजून जर याकडे कानाडोळा केला, हेल्थ चांगली नाही ठेवली, तर आपल्याला खूप महाग पडणार आणि आपल्या परिवारासाठी सुद्धा. ह्या किटची किंमत आहे, डॉक्टर सागर सरांनी ह्याची किंमत ठेवलेली आहे 15,000. पण आपण जर केवायसी केली, केवायसी दिली, तर हे आपल्याला मिळतं 10,700 मध्ये. हे पीव्ही आहे. पीव्ही आपण नंतर बघू त्याचे काय फायदे आहेत. त्याचे खूप फायदे आहेत. आणि जर आपण डबलचं किट घेतलं तर त्याची किंमत आहे 27,000. म्हणजे 15,000चे डबल 30,000 होतात. पण सागर सरांनी इथे डिस्काउंट MRP मध्ये दिलेला आहे, प्लस डिस्काउंट प्राइस पण दिलेली आहे 19,300. म्हणजे 19,300ला डबल किट मिळतं. किट काय आहे ते मगाशी मी सांगितलं. एक 3x6ची गादी, एक पिलो, एक सिलिकॉन रिस्बँड, लेदरचा रिस्बँड आणि वॉटर एनर्जी पॅड, असे आपल्याला एका किटमध्ये 6 प्रोडक्ट मिळतात. आणि डबल ते घेतलं तर आपल्याला त्याच्यामध्ये डबल प्रोडक्ट मिळतात. हेल्दी फॅमिली म्हणजे आपली निरोगी फॅमिली. कसं बघा, छान दिसतं आपला परिवार असं निरोगी असेल आणि आपण सगळं व्यवस्थित फोटो बिटो काढले तर आपल्याला खूप छान वाटतं निरोगी असणार तर. पण यातला एखादा माणूस जर आजारी हॉस्पिटलमध्ये असेल तर आपली फॅमिली हेल्दी होणार नाही. आणि हेल्दी असेल तर आपल्याला इन्कम पण आपलं बँक बॅलन्स मध्ये व्यवस्थित राहतो, सेफ, खर्च होत नाही, बँक बॅलन्स तसाच राहतो. आपल्या कंपनीने पुढलं प्रोडक्ट तयार केलेलं आहे, फार्मा फूड आहे. आणि ह्याच्यावरती डॉक्टर रतन टाटा यांचं खूप चांगलं एक म्हणणं आहे. आपण जेवण जर औषधासारखं व्यवस्थित वेळेवरती खाल्लं तर आपण चांगल्या निरोगी राहू शकतो, जसे रतन टाटा निरोगी होते. पण आपण जेवण जर टायमावर नाही केलं तर मग आपल्याला औषधं जेवणासाठी खायला लागतात. आणि आपण बघतोय बऱ्याच जणांना ज्यांना डायबिटीज, बीपी, थायरॉइड वगैरे आहे, त्यांना गोळ्या चालू आहेत. आणि त्याने 1 दिवस 2 दिवसाच्या गोळ्या जर घेणं टाळलं तर त्यांना त्रास होतो, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची पण पाळी येते. तर हे फार्मा फूड जे आहे त्याला म्हटलं गेले मोर पॉवर. आणि हे बनवलेले आहे आपल्या घरामध्ये असलेल्या प्रत्येक किचन मधल्या वस्तूपासून. आपण किचन मध्ये बघितलेलं आहे, बदाम, खजूर, दालचिनी, लवंग वगैरे वगैरे सगळे पदार्थ आहेत. आणि घरी येणारे काही फ्रूट पण याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. हे सगळ्या पदार्थांमधले काही अर्क अशा आपल्या शरीराला खूप चांगले असतात, जे अर्क एकत्र करून हे तयार केलेलं आहे च्यवनप्रकाश. ह्याच्यामध्ये काय काय हे आपण इथे बघू शकता. हे सगळे घटक आपल्याला यात दिलेले आहेत. आणि शिवाय 8 पेटंट प्रोडक्ट घटक पण याच्यात टाकलेले आहेत. जसं स्वर्णभस्म, रजत भस्म, कुरकुमीन, आमला, मेथीदाणा, शहागंधा, मिरी यासारखे घटक यात टाकलेले आहेत. आणि हे घटक आपल्या शरीराला अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण आपलं जंक फूडच्या लाईफमुळे आपल्याला हे सध्या जेवणातून मिळत नाही. तर हे सगळे घटक आपल्या मुख्य 5 अवयवांवर काम करतं. पहिला सगळ्यात महत्त्वाचा आहे हृदय, त्याच्यानंतर आहे मेंदू, ब्रेन, त्याच्यानंतर आहे सेक्शुअल ऑर्गन, त्याच्यानंतर आहे लिव्हर आणि किडनी. हे 5 ऑर्गन व्यवस्थित राहिले तर आपण तंदुरुस्त राहू शकतो. आणि ह्या 5 ऑर्गनला व्यवस्थित ठेवण्याचं हे मोर पॉवर जे प्रोडक्ट आहे खूप छानपैकी आपल्याला रिझल्ट देतं. हे मोर पॉवर आपल्या मुळावरती काम करतं. जसं मॅग्नेटिक एनर्जी मुळावरती काम करते, तसं हे पण मुळावरती काम करतं. कारण शरीरामध्ये विटॅमिन, प्रोटीन, न्यूट्रास्युटिकल हे कमी झाले असेल तर हे आपल्याला बाहेरूनच घ्यायला लागतात. हे आपल्या 11 सिस्टीम आहेत. आणि ह्या 11 सिस्टीम आपल्या व्यवस्थित ठेवण्याचं काम हे मोर पॉवर करतं. आजच्या तारखेला बघितलंय आपण, आपलं जे जेवण आहे हे व्यवस्थित नाहीये. रिफाईन प्रोडक्ट आपण खूप खातो, चिकन मटन खातो जास्त प्रमाणात, बॉईल खातोय. व्हेजिटेबल आपलं खूप कमी झालेलं आहे, मिठाचे प्रमाण वाढले, साखरेचं प्रमाण वाढलंय, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, कॉफीन वाढलेलं आहे, अल्कोहोल वाढलेलं आहे, मेडिसिन सुद्धा वाढलेलं आहे. आणि हे वाढल्यामुळे आपल्या शरीरामध्ये विटॅमिनची कमतरता झाली आहे. हे आपण राईट साईडला बघतोय, हिरवा बाण खालच्या बाजूला दाखवलंय.
विटॅमिन कमी झालेले आहे, ट्रेस वाढलेला आहे, मिनरल्स कमी झालेले आहेत, कार्बोहायड्रेट कमी झालेले, फायबर कमी झालेलं आहे. हे सगळे घटक कमी झालेले आहेत. हे कमी झालेल्या घटकामुळे आपण आजारी पडतो आणि हे सगळे कमी झालेले घटक आपल्याला मोर पॉवर मधून मिळतात. मोर मोर पॉवर कसं खायचे तर सकाळी 2 ग्राम 2-2.5 ग्राम म्हणजे एक शेंगदाणा एवढं. ह्या एका डोसमध्ये आपल्याला 160 प्रकारचे न्यूट्रास्युटिकल्स, विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट, अमिनो ऍसिड, नायट्रिक ऍसिड वगैरे 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 सगळे घटक मिळतात. आणि हे घटक जर आपण आजच्या तारखेला बाहेरून खातोय, वेगवेगळ्या प्रकारचे खातोय, म्हणजे एवढ्या गोळ्या खाण्यापेक्षा फक्त आपण सकाळी 2.5 ग्राम आणि संध्याकाळी 2.5 ग्राम एवढंच खाल्लं तर आपलं शरीर आजारमुक्त होण्यासाठी आणि आजारी राहण्यासाठी खूप 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 फायदेशीर पडते. हे दोन्ही प्रोडक्ट कंपनी आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये पण देत आहे. नुसतं घ्यायचं झालं तर त्याची प्राइस इथे दिलेली आहे. रेग्युलर प्राइस आहे 6,700 मध्ये, पण छोटं किट येतं आणि 11,200 मध्ये मोठं किट येतं. याबद्दल आपण माहिती आहे तुम्हाला ज्यांनी आणलेलं आहे डिस्ट्रीब्युटरने त्यांच्याकडून घेऊ शकता. आणि हे प्रीमियम दिसत आहे बाजूला ब्राऊन कलरचा डब्बा, ते याच्यामध्ये 8 प्रकार जे मगाशी सांगितले स्वर्ण भस्म राजरत्न हे याच्यामध्ये टाकलेले आहेत. हे खूप जास्त मार्केटमध्ये चालत आहे, लोक खूप याची डिमांड करत आहे. आता हे प्रोडक्ट आपण कोणाकोणाला दिलेत, कोण कोण वापरते त्याचा हा आपण थोडासा झलक बघूया. हे दिसत आहेत एकनाथ शिंदे, जे मुंबईचे उपमुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे सुद्धा वापरत आहेत. नितीन गडकरी, मेनका गांधी, रामदास आठवले, गुजरातचे डॉक्टर अमिश पटेल, ऋषिकेश पटेल हे सुद्धा वापरत आहेत. बरेचसे सेलिब्रिटी वापरत आहेत, बरेचसे पॉलिटिशियन वापरत आहेत. कारण का हे लोक सतत तणावामध्ये असतात आणि ह्या तणावातून रिलीफ मिळण्यासाठी गाढ झोप, शांत झोप, सगळं काय व्यवस्थित होण्यासाठी, ऑक्सिजन लेवल वाढण्यासाठी आपलं हे किट फार 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 उपयोगी आहे. आणि हे आपलं एक काय म्हणतात महत्वाचा प्रोडक्ट आहे. एवढं सगळं ऐकल्याबद्दल धन्यवाद. आता याच्या पुढे आपण बघणार आहोत रिझल्ट. तर हा एक व्हिडिओ आहे केरळाचा, गेल्या 26 जानेवारी मध्ये घडलेली घटना आहे. इथे बघत आहोत इन्स्पेक्टर मूर्छित झालेला आहे. आपण म्हणतो पोलीस लोक पण खूप तंदुरुस्त असतात, पण त्यांना टेन्शन किती असतं हे आपल्याला माहिती नाही. ह्या व्हिडिओमध्ये बघत आहे सर्कल केलेला आहे, हा पोलीस इन्स्पेक्टर खूप ठणठणीत दिसत आहे, निरोगी आहे, यंग आहे, जास्त एजंट आहे. आणि हा पडला. मानसिक ताण, टेन्शन खूप असल्यामुळे त्याला अटॅक आला. आणि पण बाजूला सगळी व्यवस्था असल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ते व्यवस्थित होऊन परत कामावरती रुजू झालेले आहे. म्हणजे कधी कोणाला अटॅक येईल याची काही शाश्वती नाही. आपण म्हणतो मी ठीक आहे, मी ठीक आहे, पण आजूबाजूला आपण बघितलेल्या बऱ्याच घटना आहेत, मी ठीक आहे म्हणतोय पण दुसऱ्या दिवशी माहीत पडतं अटॅक येऊन गेला. हे आपल्या ग्रुप हे आपले ग्रुपचे सिनियर लीडर आहेत रशीद सलीम. यांनी सुरुवातीला ज्या वेळेला मॅट्रिक घेतली, हे पण ॲथलिक आहेत, हे निरोगी आहेत, त्यांना कुठलाच त्रास नव्हता. म्हणून त्यांनी काय केलं, मॅट्रेस घरी येण्यापूर्वी त्यांनी स्वतःची झोप स्मार्ट वॉच वरती चेक केली. तर आपण बघत आहोत पहिले 5 फोटोमध्ये 6 तास, 6 किंवा 7 तास, 5.5 तास अशी झोप दिसत आहे. नॉर्मली एवढी झोप सगळ्यांची असते. आणि लाल चौकोनामध्ये बघत आहोत आपण गाढ झोप, जी आपल्याला खूप महत्वाची आहे. ही गाढ झोप त्यांची 1 तास ते 1.25 तास अशी नमूद झालेली आहे. पण 6व्या याच्यामध्ये बघतच आपण 6व्या याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे हीच त्यांची झोप आहे, ही 8 तासावरती गेली एका रात्रीमध्ये. आणि गाढ झोप जी आहे ही 3 तास 32 मिनिटं दिसत आहे. म्हणजे जवळजवळ 3.5 तास, म्हणजे डबलनी त्यांची गाढ झोप पहिल्या दिवसापासून त्यांना मिळायला लागली. म्हणजे किती आपल्या शरीराला हे प्रोडक्ट महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये हे दिसत आहे. हा उपचार आहे. हा फोटो आहे गँगरिंगचा. आपल्या एका डिस्ट्रीब्युटरच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला गँगरिनने पाय कापायला सांगितलं होतं डॉक्टरांनी, पण त्यांनी सजेस्ट केलं त्यांना का हे किट तुम्ही वापरून बघा, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल. आणि त्यांनी वापरल्यानंतर त्यांचा रिझल्ट आपल्याला या फोटोमध्ये दिसत आहे. पाय कापायला सांगितला होता, पंजा कापायला सांगितलेला, पायाने पंजा कापायला सांगितलेला, पण त्यांची जखम आपल्या मॅग्नेटिक किट वापरल्यामुळे बरी झाली आणि आता ते व्यवस्थित ठणठणीत आहेत. असे असंख्य रिझल्ट आपल्याला YouTube वरती दिसतील. हा व्हेरिकोस वेसचा प्रॉब्लेमचा दिसत आहे, व्हेरिको वेस, जे पायाला मुंग्या येतात, पायाला बधिरता येते.
तर हा पण आपल्याला जवळजवळ महिन्यामध्ये फरक दिसतो. हा महिलांचा पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये पण खूप चांगला रिझल्ट आला आहे. आणि हा रिझल्ट मला घरामध्येच मिळाला आहे आणि त्यामुळे मी हा काम करत आहे. हा पॅरालिसिसचा रिझल्ट आहे. हा आपल्या एका डिस्ट्रीब्युटरच्या शेजारच्या व्यक्तीला पॅरालिसिस आला आणि त्यांनी यांच्या मुलाला सांगून हे किट त्यांना दिलं. आपण बघूया. हॉस्पिटलमध्ये असताना मॅग्नेटिक थेरपी आणि मोर पॉवर दोन्हीही त्यांना दिलेलं आहे. आणि हा अगोदरचा फोटो आणि हा काही दिवसांनी 2-4 दिवसांनी फरक पडलेला आहे. आपण खाली बघत आहोत, त्यांच्या हाताला बघत आहोत. रिस्बँड आहे इथे लावलेला आहे, डोक्याला पण पट्टा लावलाय, हातात पण पट्टा लावलेला आहे. आणि मॅग्नेटची मॅट्रेस डॉक्टरांच्या परवानगीने बेडवरती टाकलेली आहे. सोबत त्यांना मोर पॉवरही दिलेला आहे. या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे त्यांना लवकर रिकव्हरी झालेली आहे. व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये चहा बिस्किट खात आहे. हा एक प्रॉब्लेम आहे हे अचकीचा, म्हणजे ज्यांना बघू ऐकूया आपण, म्हणजे माहित पडेल एक्झॅक्टली काय कसं आहे तुम्हालाही. नमस्कार, मैं पराग सर राजकोट गुजरात से। बायोमैग्नेटिक मैट्रेस ई बायोटोरियम कंपनी का जो बायोमैग्नेटिक मैट्रेस आता है, ये यूज करने से मुझे सबसे पहला रिजल्ट मिला मेरी मम्मी को कमर दर्द में। मम्मी को कमर का दर्द था, शायद 1-1.5 साल से ऊपर उसको कमर का दर्द रहा होगा। तो मुझे मेरे पास ये मैट्रेस आई, तो मैट्रेस बिछा दिया और बिछा के उसके ऊपर सोने से और सर के नीचे एक पिलो रखने से ये 2 आइटम का यूज किया, तो रात को सोए और सुबह उठे तो जो कमर का दर्द था ना वो बिल्कुल गायब हो गया। तो सुबह उठने के बाद वो रेगुलर चल नहीं सकते थे, वो एज इट इज रेगुलर चलने लगे कि जैसे कुछ हुआ ही नहीं है। और दूसरा रिजल्ट मैंने लिया पापा के अंदर। पापा को एपिलेप्सी का प्रॉब्लम था। एपिलेप्सी में उसको 1 महीने के अंदर 5-9 बार एपिलेप्सी आ चुकी है। 1 महीने के अंदर 9 बार एपिलेप्सी, आज की का जो प्रॉब्लम होता है वो। और उसको प्रॉब्लम था, जो जब एपिलेप्सी आती थी ना, तो 2-2.5 घंटे तक वो होश में नहीं रहते थे और फिर 1 वीक तक उसके बॉडी में वीकनेस आ जाती थी। तो ये जो प्रॉब्लम था, तो इसके अंदर मैंने मैट्रेस तो बिछाई थी, पिलो भी बिछाया था। और दूसरा जो ये वाटर के पेड आता है, पानी की बोतल को लगा के ये पानी पीने से, और ये हाथ पे बांधने का जो बेल्ट है, रिस्ट बेल्ट, इसको सर पे लगाया, नर्वस सिस्टम जहाँ पे हमारी होती है, एपिलेप्सी जिसकी वजह से आती है। तो ये बेल्ट लगाने से उसके अंदर इतना बेनिफिट हुआ कि 5 महीने तक एक भी एपिलेप्सी नहीं आई, आज की नहीं आई। और दूसरा बेनिफिट ये हुआ कि 5 महीने के बाद एक एपिलेप्सी आई, और वो भी एपिलेप्सी शायद तो 20 से 25 मिनट के अंदर रिकवर हो गई और जैसे कुछ हुआ ही नहीं है। इतना बढ़िया बेनिफिट मिला है। तो ये बायोमैग्नेटिक मैट्रेस जो मेरे घर में आया, उससे बेनिफिट ये हुआ कि 74 ईयर्स की मेरी पापा की एज और 72 ईयर्स मेरी मम्मी की एज, ये दोनों को इतना बढ़िया बेनिफिट हुआ है। थैंक यू ई बायोटोरियम, थैंक यू सागर जोशी सर, एंड धन्यवाद। जय हिंद, जय भारत। आपण बघितलं खूप चांगला रिझल्ट या सरांना आलेला आहे. असे असंख्य रिझल्ट आहेत. हे आपले नाशिकचे नागनाथ सर आहेत. त्यांचे मसल्स जाम झाले होते. त्यांनी जवळजवळ 5 वर्ष ट्रीटमेंट केली वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये. 18 लाखपेक्षा जास्त खर्च केला, पण तरी पण काही रिझल्ट आला नाही. कारण सकाळी उठल्यावरती त्यांना असं रस्सीला पकडून उठायला लागायचं. आणि एकदा उठल्यानंतर मग परत रिलॅक्स व्हायचे ते. तर खूप हे होते बघा कशी त्यांची परिस्थिती आहे. आपले प्रोडक्ट वापरून व्यवस्थित झालेत, व्यवस्थित चालतायत आणि आता आपल्या सोबत आपल्या सिस्टममध्ये काम करून जवळजवळ त्यांनी 2 लाखाच्या आसपास इन्कमही केलेलं आहे, लोकांना निरोगी करून. आणि या अभियानामध्ये काम केल्याचा मोबदलाही कंपनी आपल्याला देत आहे. हा एक रिझल्ट आहे. लहान बाळाला हृदयामध्ये होल होतं, तो बघू. वेळ कमी असल्यामुळे आता हे रिझल्ट मी तुम्हाला नंतर व्हॉट्सअपला पाठवून देईन.
तर तुम्ही आपापल्या आणलेल्या गेस्टला दाखवू शकता. ह्या मॅडमचा एक खूप चांगला रिझल्ट आहे, कारण स्ट्रॅगलिंगचा त्यांना त्रास होता, म्हणजे त्यांना चालण्याचा त्रास होता, बॅलन्स जात होता. तर त्यांनाही हे प्रोडक्ट वापरून त्यांनी हाताच्या दंडाला प्रोडक्ट लावलेला दिसत आहे आपल्याला, त्यांनाही खूप चांगला रिझल्ट आला. आपल्याला मगाशी मी म्हटलं केवायसी दिल्यामुळे आपल्याला डिस्काउंटमध्ये आपल्याला हे प्रोडक्ट मिळतात. केवायसी म्हणजे काय? आधार कार्डचा पुढचा आणि मागचा फोटो द्यायचा, पॅन कार्डचा फोटो द्यायचा, चेकचा किंवा पासबुकाचा फोटो द्यायचा, आपला मोबाईल नंबर, ईमेल आय डी, नॉमिनी नाव नाव आणि नातं नॉमिनीशी. ह्या गोष्टी दिल्या तर आपल्याला 15,000चा किट 10,700ला मिळेल डिस्काउंटमध्ये. डबलचं घेतलं तर डबल पेमेंट. हे घेतल्यामुळे आपल्याला बेनिफिट बेनिफिट काय होतात, तर ऑन द स्पॉट आपल्याला हेल्थ चांगले राहण्याची मदत मिळते. आपण ह्या कामाची सुरुवात करू शकतो. याला जबरदस्ती नाही, ज्यांना करायचे ते करू शकतात. आपल्याला कुरिअरनी किट घरी येतं. आपल्याला स्वतःला काही खर्च करायची गरज नाही, कंपनी स्वतः पाठवते. हा एक बेनिफिट आहे. कंपनीचं मीरा रोडचं हेड ऑफिस आपण आपल्या मिटिंगी सेमिनारसाठी वापरू शकतो. दादरचं ऑफिस आपण मिटिंगी घेऊ शकतो. मीरा रोडला कॅन्टीन आहे, कॅन्टीनचं पण आपल्याला खूप चांगलं जेवण आहे, तिथे पण स्वस्तामध्ये जेवण देते कंपनी. आणि कंपनीने फ्री ॲप बनवलेलं आहे. ह्या माध्यमातून आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये किती लोक किटचं सेलिंग करतात त्याचाही आपल्याला रिपोर्ट मिळतो. आपल्याला किती अर्निंग मिळाले त्याचाही रिपोर्ट मिळतो. आपल्याला एज्युकेशन सिस्टम आहे ते ग्रोथ अकॅडमीच्या माध्यमातून आणि RSMच्या माध्यमातून आपल्याला इथे कसं काय बोलावं, कसं करावं हे सगळ्याबद्दल सांगितलं जातं. दुनिया की सबसे बड़ी समस्या इन्कम है, महंगाई नाही, हे एक चांगलं सुविचार आहे. तर आपण बोलतो महागाई वाढली, महागाई वाढली, महागाई वाढली. महागाई तर वाढतच जाणार आहे. त्यासोबत आपल्याला इन्कमही वाढवत आहे. आणि हल्ली बघतो आपण एका इन्कम वरती घर चालत नाही, म्हणून नवरा बायको दोघंही जॉब करत असतात. पण जॉब करताना सुद्धाही आलेला पगारही कमी पडतोय, आलेलं इन्कमही कमी पडते. म्हणून काही ना काही साईड बाय साईड असं काम करायला पाहिजे का त्याच्यामुळे आपल्याला इन्कम येत राहील. कारण करोनाने सांगितलेलं आहे, एका इन्कम वरती अवलंबून राहू नका. कुठलाही प्रसंग आला तर आपल्याला दुसरा असं काही इन्कम पाहिजे का जे करोनासारख्या काळामध्ये जिथे जग थांबलं होतं त्या काळामध्ये सुद्धा आपल्याला इन्कम मिळत राहील. तर हॅपीनेस राहण्याचं आपण बघितलं, हेल्दी आणि हॅपीनेस कसं राहायचं हे आपण बघितलं आपण. आता आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत, टाइम पण आपला होत आलेला आहे. एक 5 मिनिटात मी आवरतो, 7 वाजलेले आहेत. लेट झाल्यामुळे थोडं आवरतो पटकन. आपल्याला कंपनी इथे 7 प्रकारचे इन्कम देत आहे. त्यातला पहिला इन्कम आहे रिटेल प्रॉफिट, म्हणजे आपल्याला MRP पेक्षा डिस्काउंटमध्ये प्रोडक्ट मिळत आहे, त्यामुळे आपल्याला हे ऑन द स्पॉट मिळालं. दुसरं आहे सुपर अवेअरनेस बोनस आणि सुपर फॅमिली बोनस. तर हे खूप खूप चांगल्या प्रकारचं इन्कम कंपनी दिलेलं आहे. या कामाच्या माध्यमातून आपल्याला लोकांना अवेअर करायचं आहे. ज्याप्रमाणे मी बोलतोय त्याप्रमाणे तुम्हा सगळ्यांना बोलायचं आहे. सगळं जमणार नाही, प्रॅक्टिस करून जमेल. तर तोपर्यंत तुम्ही आपल्या सिनियर लोकांना घेऊन मदत त्यांच्या सोबतीने आपल्या ओळखीच्या लोकांना निरोगी करायचं आहे आणि इथनं इन्कम घ्यायचं आहे. हे सगळे काही प्रोडक्ट आहेत ह्याच्या माध्यमातून आपल्याला इन्कम होत आहे. आपण आता इन्कमचं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आपल्याला कंपनी जे इन्कम देते, तर आपण जिथे काही जॉब करतोय सध्या आपण तिथे व्यवस्थित सेटल आहोत. आणि आपण संध्याकाळच्या वेळेमध्ये जर आपण 1-2 तास काम केलं आणि एक्स्ट्रा आपल्याला 8-10 हजार रुपये, 15-20 हजार रुपये आले तर काय वाईट आहे. तर त्या हिशोबाने आपण इथे काम करायचं आहे. आपल्याला इथे महिन्याला पार्ट टाइममध्ये 8-10 हजार रुपये कसे येतील हे आपण तुम्हाला ज्यांनी बोलवलं आहे त्यांच्यासोबत बसून आपण समजून घेऊया. या पुढच्या वेळेला मी थोडंसं व्यवस्थित प्रॉपर अजून टायमात करेन का आज जरा थोडी गडबड झाली. तर हे इन्कम कसं मिळते आपल्याला नंतर माहीत पडेल. तर मी माझं प्रेझेंटेशन इथेच थांबवत आहे. तर मी को होस्ट यांना रिक्वेस्ट करेन, जग्गी सर और महेश सर, थैंक यू वेरी मच। आपने मेरे को इतना समय दिया, आपने सब लोगों ने ये इंफॉर्मेशन ले लिया। मैं आपको हैंड ओवर करता हूँ।